You're a superhero. जय भीम जय शिवराय भावांनो. तर आपल्याला आज सिनेमॅटिक लोगो तयार करायचे आहेत. तर इंस्टाग्रामला खूप व्हायरल आणि खूप ट्रेंडिंग सुद्धा चालू आहेत. तुम्ही प्रत्येकाची प्रोफाईल बघू शकता की त्याच्यावरती हे फॉन्ट यूज करून लोगो तयार केलेले आहेत. तुम्ही रील्स वरती सुद्धा बघितले असतील की असे लोगो खूप व्हायरल होत आहेत. तर आपल्याला आज असे लोगो तयार करून घ्यायचे आहेत. असे लोगो तयार करण्यासाठी तुम्हाला एक ॲप्लिकेशन लागेल, ते म्हणजे पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन. तुमच्याकडे नसेल तर ते डाउनलोड करून घ्या. प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. नाहीतर भावनो मी तुम्हाला टेलिग्रामवरती दिलेले, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता भावनो, हे सर्व मी लोगो तयार केलेले आहेत. असे आपल्याला आज लोगो तयार करून घ्यायचे आहेत. आणि भावनो, हे तुम्हाला सिल्वर कलर मध्ये कसे तयार करायचे आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. पण हा व्हिडिओ पूर्ण बघून घ्यायचा आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर समजून जाईल की आपले लोगो कसे तयार करून घ्यायचे आहेत. तर भावनो, हे इंस्टाग्रामला खूप ट्रेंडिंग, खूप व्हायरल होत आहेत लोगो, आणि रील्स वरती सुद्धा भावनो खूप व्हायरल होत आहेत. तर असे आपल्याला लोगो आज तयार करून घ्यायचे आहेत. तर भावनो, पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन डाउनलोड केले असेल तर ते ओपन करायचे. तर चला भावनो, आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर भावनो, इथं पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचे. ओपन केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस दिसून जाईल. तर तुम्हाला कॅन्सल वरती क्लिक करायचे. कॅन्सल वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेंटर वरती यायचे. त्या बॉक्स वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक शेप ऍड करून घ्यायचा आहे. हा शेप भावनो, तुम्हाला याची साईज जी आहे ती पूर्ण ठेवून घ्यायची आहे. याची साईज पूर्ण ठेवून घेतल्यानंतर ओके करायचे. ओके केल्यानंतर साईडला स्क्रोल करून घ्यायचे आणि हा तुम्हाला सेंटर करून घ्यायचा आहे. सेंटर केल्यानंतर कलर वरती यायचे आणि तुम्हाला याचा कलर जो आहे तो ब्लॅक कलर ठेवून घ्यायचा आहे. ब्लॅक कलर ठेवून घेतल्यानंतर ह्या भावनो एरो वरती क्लिक करून तुम्हाला हा लॉक करून घ्यायचा आहे. लॉक केल्यानंतर आता तुम्हाला इथं टेक्स्ट ऍड करून घ्यायचा आहे. तर या टेक्स्ट वरती क्लिक करायचे. असे व्यवस्थित याच्यावरती डबल टॅप करायचे. हा टेक्स्ट डिलीट करायचे आणि तुमच्या चॅनलचे पहिले 2 अल्फाबेट असतील तर टाईप करून घ्यायचे. तर भावना, हे माझ्या चॅनलचे 2 अल्फाबेट आहेत, टाईप करून घेतो आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर हे व्यवस्थित याची साईज वाढवून ठेवायचे. साईज वाढविल्यानंतर तुम्हाला फॉन्ट वरती यायचे. फॉन्ट वरती आल्यानंतर माय फॉन्ट वरती क्लिक करायचे. तर भावना, हे फॉन्ट मी तुम्हाला दिलेले आहेत. तर हे फॉन्ट तुम्हाला ऍड करता येत नसतील तर ह्या फाईल ऑप्शन वरती क्लिक करायचे आणि भावनो आपल्या मटेरियलचे फोल्डर इथं ओपन करायचे. तुम्हाला मटेरियल मध्ये हे फॉन्ट मी दिलेले आहेत. तर हे लोगो फॉन्ट ट्रेल आहे, ह्या नावानं फोल्डर आहे. तर हे फॉन्ट सिलेक्ट करायचे आणि ऍड वरती क्लिक करून घ्यायचे. ऍड वरती क्लिक केल्यानंतर 1 नंबर सिलेक्ट करायचे. ओके करायचे. ओके केल्यानंतर याची साईज जी आहे ती व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे. याची साईज ठेवून घेतल्यानंतर कलर मध्ये यायचे. तुम्हाला साईडला स्क्रोल करून घ्यायचे आणि तुम्हाला हा व्हाईट याची ऑपिसिटी कमी करायची आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर आता तुम्हाला हा सेंटरला ठेवायचा आहे. सेंटरला ठेवल्यानंतर या एरोवरती पुन्हा क्लिक करायचे. हा लॉक करून घ्यायचा आहे. लॉक केल्यानंतर तुम्हाला साईडला स्क्रोल करायचे. साईडला स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इन्नर शॅडो मध्ये यायचे आणि हा ऑन करून घ्यायचा आहे. ऑन केल्यानंतर तुम्हाला ब्लर रेडियस 0 ठेवायचे आणि तुम्हाला ऑफसेट एक्स 30 ठेवून घ्यायचं आहे. 30 ठेवून घेतल्यानंतर ऑफसेट वाय तुम्हाला +30 ठेवून घ्यायचं आहे. +30 ठेवून घेतल्यानंतर तुम्हाला साईडला स्क्रोल करायचे आणि व्हाईट कलर ठेवायचे. व्हाईट कलर ठेवल्यानंतर भावांनो, पाहू शकता सिल्वर कलर आपल्याला आणि हा 3D कलर आलेला आहे. तर असे कलर तुम्ही भावनो व्यवस्थित प्रत्येक फॉन्टला देऊ शकता. आणि आता भावण्याला ओके करायचे. ओके केल्यानंतर पुन्हा सेंटर वरती यायचं, रेक्टँगल सिलेक्ट करायचा आहे. हा रेक्टँगलची साईज व्यवस्थित वाढवायची आणि हा रेक्टँगल खालच्या बाजूला इथं सेंटरला ठेवून घ्यायचा आहे. सेंटरला ठेवून घेतल्यानंतर पुन्हा याची साईज जी आहे ती कमी करायची. ओके करायची. ओके केल्यानंतर हा रेक्टँगल सेंटरला ठेवून घ्यायचा आणि याचा कलर जो आहे तो तुम्हाला ब्लॅक ठेवून घ्यायचा. ब्लॅक ठेवून घेतल्यानंतर आता भावनो, आपल्याला इथे एक तुमच्या चॅनलचे पूर्ण इथं नाव ठेवून घ्यायचे आहे. तर प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे. हा टेक्स्ट सिलेक्ट करायचा आहे. टेक्स्ट वरती क्लिक करा, एडिट करून घ्यायचे आणि पूर्ण नाव स्पेस देऊन टाईप करायचं आहे. तर भावनो, असे व्यवस्थित टाईप करून घ्यायचं आहे. तर भावनो, हे असे टाईप केल्यानंतर ओके करायचे. ओके केल्यानंतर तुम्हाला हा व्यवस्थित सेंटर करायचा आहे. साईडला स्क्रोल करून घ्यायचं आहे. फॉन्ट वरती यायचे. फॉन्ट वरती आल्यानंतर हे ऑलरेडी एक पिक्सेल लॅब मध्ये फॉन्ट असतात, त्यातला कुठलाही तुम्ही फॉन्ट सिलेक्ट करू शकता. तर हे असे व्यवस्थित फॉन्ट सिलेक्ट करायचे आणि याची साईज कमी करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित भावनो सेंटरला ठेवून घ्यायचं आहे.
या रोटेशनच्या ऑप्शनमध्ये क्लिक करा आणि व्यवस्थित सेंटरला ठेवून घ्यायचं आहे. तर भावांनो, आपला फॉन्ट जो आहे तो फॉन्ट इथं प्रॉपर तयार झालेला आहे आणि तुम्हाला मी व्यवस्थित सर्व फॉन्ट सुद्धा दिलेले आहेत. फॉन्टवरती येऊन बघू शकता भावना, हे सर्व तुम्हाला फॉन्ट दिलेले आहेत. हे फॉन्ट तुम्ही यूज करू शकता आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर 3 डॉट वरती क्लिक करायचे, एक्सपोर्ट इमेज वरती क्लिक करायचे, डिफॉल्ट वरती क्लिक करून घ्यायचे आणि तुम्हाला अल्ट्रा वरती क्लिक करून हा सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचा आहे. सेव्ह टू गॅलरी झाल्यानंतर भावनो, तुम्ही गॅलरीमध्ये जाऊन पाहू शकता की हा आपला लोगो जो आहे तो व्यवस्थित तयार झालेला आहे. तर भावनो, असे लोगो तुम्हाला तयार करायचे असतील तर तुम्ही तयार करू शकता. नाहीतर मला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या चॅनलचे नाव किंवा पहिले 2 अल्फाबेट टाईप करून द्या. त्याच्यावरती तुम्हाला भावनो लोगो तयार करून देईन. नाहीतर तुम्ही इंस्टाग्रामवरती मला मेसेज करू शकता. तुमच्या चॅनलचे मी असा लोगो तयार करून देईन. तर भावनो, हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. असे व्हिडिओ पाहिजे असतील तर मला इंस्टाग्राम आयडीला मेसेज करा, रील शेअर करा, त्याच्यावरती ट्युटोरियल घेऊन येत जाईल. तर भावनो, भेटू आपण पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये.